Hello friends, myself Nilesh Subhachand Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Thode. Today we are going to conduct the recording of the transactions. In that chapter, we will cover the books of original entry. So books of original entry, as name itself indicate, the book where the entries are to be recorded for first time. That book is called as books of original entries. So let's start with the definition. So these are the books for account in which a transaction is recorded for the first time from a source of document. तर बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री कोणाला म्हणणार की ज्या ठिकाणी ज्या बुकमध्ये सुरुवातीलाच किंवा फर्स्ट टाइम जेव्हा आपण एंट्री रेकॉर्ड करतो फ्रॉम अ सोर्स ऑफ डॉक्युमेंट जे लीगल प्रूफ जे असणार आहेत जसं इनवॉइस कॉपी असेल रिसिप्ट असेल बिल असेल तर याला म्हणतो आपण सोर्स ऑफ डॉक्युमेंट. हे बघून जेव्हा आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये एखादी एंट्री रेकॉर्ड करतो त्याला म्हणतोय आपण बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. अँड देन द ट्रान्झॅक्शन फ्रॉम दिस बुक्स आर ट्रान्सफर टू द लेजर. तर सुरुवातीला आपण एंट्री ही रेकॉर्ड करत असतो जर्नलमध्ये आणि जर्नलमध्ये एंट्री रेकॉर्ड करत असताना आपण डेट वाईज ही एंट्री रेकॉर्ड करत असतो. जसंही जे ट्रान्झॅक्शन झालं ते लागलीच आपण ते लिहून घेतो त्या जर्नलमध्ये. आता जर्नलमधून ते ट्रान्झॅक्शन लिहिल्यानंतर ती एंट्री ट्रान्सफर होणारे किंवा पोस्टिंग आपण त्याला म्हणतो पोस्टिंग होणारे इन टू द लेजर. ओके, दॅट इज द ट्रान्झॅक्शन फ्रॉम दिस बुक्स आर ट्रान्सफर टू लेजर अँड द फॉलोइंग्स आर द मेन बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. तर हे खालचे जे एंट्रीज आहेत खालचे जे बुक आहेत त्याला म्हणतो आपण बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. त्या ते जर्नल कॅशबुकचे 4 टाईप्स आहेत. सिम्पल कॅशबुक त्यालाच म्हणतो आपण सिंगल कॉलम कॅशबुक, 2 कॉलमनार कॅशबुक, 3 कॉलमनार कॅशबुक अँड लास्ट वन दॅट इज अ पेटी कॅशबुक. तर हे 4 टाईप्स आहेत ऑफ दॅट कॅशबुक. देन अदर डे बुक की जे आपण डे टू डेमध्ये ते बुक्स आपल्याला लागत असतात. तर त्यात पहिलं आहे दॅट इज द परचेस बुक की जे यूज होतं वेन वी परचेस द गुड्स. सेल बुक केव्हा यूज होणार आहे वेन वी सेल द गुड्स. देन परचेस रिटर्न बुक. तर एखादी गुड जेव्हा आपण परचेस केल्यानंतर रिटर्न करतो त्याला म्हणतो आहे आपण परचेस रिटर्न बुक. देन लास्ट वन दॅट इज अ सेल रिटर्न बुक. दॅट इज एखादी गोष्ट सेल केल्यानंतर जेव्हा रिटर्न घेतो त्यावेळेस त्या बुकला म्हटलं जातं आहे सेल रिटर्न बुक. देन जर्नल. आता जर्नल विच इज द ओरिजिनल बुक ऑफ एंट्री की ज्या ठिकाणी आपण एंट्रीज ह्या लिहित असतो. ओके, सो जर्नल कोणाला म्हणा दिस इज अ बेसिक बुक ऑफ ओरिजिनल एंट्री की हे ओरिजिनल एंट्री रेकॉर्ड करण्याचं एक बुक आहे. अँड इन दिस बुक द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड ॲज अँड वेन दे टेक्स प्लेस. तर जेव्हाही जे ट्रान्झॅक्शन झालं तसंच ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं जाणार आहे इन अ जर्नल. द ट्रान्झॅक्शन फ्रॉम दिस बुक आर पोस्टेड इन अ लेजर. तर जी एंट्री आपण जर्नलमध्ये रेकॉर्ड करतो सुरुवातीला इनिशियल एंट्री आपण सुरुवातीला कुठलंही ट्रान्झॅक्शन झालं त्या ट्रान्झॅक्शनची जी एंट्री असणार आहे आपण रेकॉर्ड करतो इन अ जर्नल अँड दॅट एंट्री आर ट्रान्सफर इन टू द लेजर अकाउंट वाईज. इथं डेट वाईज होत असतं आणि लेजरमध्ये अकाउंट वाईज एंट्री आपण रेकॉर्ड करत असतो. ओके, सो द ट्रान्झॅक्शन फ्रॉम दिस बुक आर पोस्टेड इन द लेजर. द नेक्स्ट पॉईंट दॅट इज द जर्नल प्रोव्हाइड अ क्रोनॉलॉजिकल रेकॉर्ड्स ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन with details of the accounts debited and credited and the amount of each transaction. तर प्रत्येक जर्नलमध्ये जी एंट्री रेकॉर्ड करतो क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने आपण ती रेकॉर्ड करत असतो. दॅट इज ऑल द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड अकॉर्डिंग टू देअर क्रोनॉलॉजी. तर जसंही
जे ट्रान्झॅक्शन झालं त्या ट्रान्झॅक्शन डेट वाईज आपण जर्नलमध्ये रेकॉर्ड करत असतो विथ द डिटेल्स ऑफ द अकाउंट डेबिटेड, की कोणतं अकाउंट डेबिट झालं म्हणजेच कोणतं अकाउंट प्रॉफिटमध्ये झालं, कोणतं अकाउंट लॉसमध्ये गेलं, दॅट इज कोणत्या अकाउंटकडे पैसे आले, कोणतं अकाउंटकडून पैसे गेले, दॅट इज क्रेडिटेड, अँड द अमाऊंट ऑफ ईच ट्रान्झॅक्शन. ऑल दॅट रेकॉर्ड आर डन इन अ जर्नल. So this is the format of a journal. There are 5 columns. In that, first, date, second column, that is particulars, then LF is nothing but ledger folio, then debit amount and credit amount. तर जी अमाऊंट डेबिट झाली, जी अमाऊंट क्रेडिट झाली, ती अमाऊंट आपण तिथं लिहिणार आहे. लेजर फोलिओ म्हणजेच काय की जर्नलमधून लेजरच्या कुठल्या पेज नंबरवरती ती एंट्री ट्रान्सफर झाली ते आपण तिथं लिहिणार आहे. देन पर्टिक्युलर्समध्ये 2 अकाउंट इन्वॉल्व होणार आहे, दॅट इज डेबिट अकाउंट अँड क्रेडिट अकाउंट. आणि नरेशनमध्ये एक शॉर्ट समरी रिगार्डिंग दॅट ट्रान्झॅक्शन ही तिथं रेकॉर्ड होणार आहे. डेटमध्ये काय होणार आहे की ज्या डेटला ट्रान्झॅक्शन झालं आहे ते ट्रान्झॅक्शन त्या डेटचं आपण तिथं लिहिणार आहे. सुरुवातीला आपण इयर लिहितो, फॉलोड बाय मंथ, आणि त्याच्यानंतर आपण लिहित असतो डेट. देन फॉर्मॅट ऑफ जर्नल. नाऊ वी विल एक्सप्लेन दॅट फॉर्मॅट. तर पहिला कॉलम आहे दॅट इज द डेट. द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन इज एंटर. आता एंटर करत असताना कशी एंट्री करणार त्या डेटची, तर इयर फॉलोड बाय मंथ इज ऑल्सो रिटन इन दिस कॉलम. तर इयर, मंथ अँड डेट या सिक्वेन्सनं डेट कॉलममध्ये आपण त्या ट्रान्झॅक्शनची डेट ही रेकॉर्ड करणार आहे. देन सेकंड कॉलम दॅट इज द पर्टिक्युलर्स. आता पर्टिक्युलर्स कॉलममध्ये काय होणार आहे, तर ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन कॉल्ड नरेशन इज गिवन इन द पर्टिक्युलर कॉलम्स. आता जो पर्टिक्युलर कॉलममध्ये तिथं नरेशन येणार आहे, नरेशन म्हणा किंवा त्या ट्रान्झॅक्शनची समरी म्हणा, की एक शॉर्टमध्ये ते ट्रान्झॅक्शनमध्ये नेमकं झालं काय आहे हे तिथं आपण लिहिणार आहे. ओके, तर त्याला म्हणतो आपण नरेशन किंवा त्यालाच आपण थोडक्यात म्हणतो समरी. सो इट इज नेसेसरी टू राईट नरेशन बिलो इच ट्रान्झॅक्शन. तर जे ट्रान्झॅक्शन ची जी समरी असणार आहे तर ती समरी कुठे लिहिली जाणार आहे, दॅट समरी इज रिटन बिलो द इच ट्रान्झॅक्शन. तर जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्या ट्रान्झॅक्शनच्या खाली त्या वरील ट्रान्झॅक्शनची शॉर्टमध्ये तिथं समरी येणार आहे. अँड आफ्टर नरेशन अ होरिझोंटल लाईन इज ड्रॉन टू सेपरेट वन एंट्री फ्रॉम अनदर. तर 2 ट्रान्झॅक्शनला सेपरेट करण्यासाठी प्रत्येक ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर एक होरिझोंटल लाईन तिथं ड्रॉ करणं आवश्यक असतं, इम्पॉर्टंट असतं. देन थर्ड कॉलम दॅट इज द लेजर फोलिओ. द लेजर फोलिओ इज नथिंग बट द पेज नंबर ऑफ द लेजर. टिल दॅट टाईम दिस कॉलम रिमेन ब्लँक. तर आता थोडक्यात काय होणार आहे की जी एंट्री आपण जर्नलमध्ये रेकॉर्ड केली, ओके, रेकॉर्ड केल्यानंतर ती एंट्री आपण लेजरमध्ये ट्रान्सफर करतो अकाउंट वाईज. ओके, आता अकाउंट वाईज जेव्हा आपण लेजरमध्ये एंट्री ट्रान्सफर करतो तर लेजरच्या कोणत्या पेज नंबरवरती ते अकाउंट आहे किंवा ते ट्रान्झॅक्शन लिहिलं गेलं ते एंट्री ते पेज नंबर आपण इथं एंटर करणार आहे LF कॉलममध्ये. दॅट इज द लेजर फोलिओ. फोलिओ म्हणजेच number, that is a page number. Then fourth column, that is the amount to be debited to the account is written close to the line in a particular column, and the word DR is written in front of debit entry. तर जेव्हा आपण पर्टिक्युलर्स कॉलममध्ये त्या अकाउंटचं नाव लिहितो, आता सपोज की विजय, ओके, पे ₹5,000 इन कॅश टू विजय. ओके, तर आता इथं 2 अकाउंट इन्वॉल्व आहे, एक तर विजय अकाउंट आहे आणि एक कॅश अकाउंट आहे. का, कारण की पे आपण केलेले आहेत फ्रॉम कॅश अकाउंट. तर इथं विजय हा डेबिट झाला आहे, विजयकडे पैसे आलेले आहेत, आणि कॅश अकाउंट हे क्रेडिट झालं आहे. का, कारण की कॅश अकाउंटमधून पैसे गेलेले आहे.
तर लिहिताना कसं होणार आहे की विजय डॉट 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 डी आर आणि जी अमाऊंट असेल 5,000 ती आपण डेबिट कॉलममध्ये लिहिणार आहे. त्याच्याच खाली टू राईट हा वर्ड लिहायचा, TO, टू हा वर्ड लिहायचा आहे. देन जे अकाउंट क्रेडिट झालं, आता या ट्रान्झॅक्शनमध्ये दॅट इज पे ₹5,000 इन कॅश टू विजय, या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश अकाउंट काय झालं आहे तर क्रेडिट झालं आहे. ओके, तर ते लिहित असताना टू कॅश अकाउंट आणि ज्या अमाऊंटने म्हणजेच काय की 5,000 रुपयानं ते क्रेडिट झालं, तर ती जे अमाऊंट असेल ती क्रेडिट अकाउंटमध्ये क्रेडिट कॉलममध्ये आपण ती लिहिणार आहे. ओके, द अमाऊंट टू बी डेबिटेड टू द अकाउंट इज रिटर्न क्लोज to the line in a particular column. The word DR is written in front of debit entry. Then पाचवा column, that is the amount to be credited to the account is written a few space away from the margin and the word to is written before credit entry. तर पर्टिक्युलर्स कॉलममध्ये जेव्हा आपण ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो तर ते लिहित असताना वेन वी राईट द ट्रान्झॅक्शन, जेव्हा आपण ते ट्रान्झॅक्शन लिहित असतो तर टू हा वर्ड बिफोर क्रेडिट एंट्री हा लिहिला गेला पाहिजे. देर इज अ नो नीड टू राईट CR इन फ्रंट ऑफ क्रेडिट एंट्री. तर तिथं जसं डेबिट एंट्रीसाठी आपण DR लिहितो तर क्रेडिट एंट्रीसाठी CR लिहिण्याची आवश्यकता नाही. इट इज नेसेसरी टू मेक टोटल ऑफ अमाऊंट एंटर्ड इन अ डेबिट अँड क्रेडिट कॉलम. तर ॲट लास्ट काय करायचं आहे की एक मीन्स तशी आवश्यकता नसते, पण जर केलं तर चांगलं असतं. तर जो डेबिट कॉलम आणि क्रेडिट कॉलम आहे या दोघांची टोटल जर करून घेतली तर आपल्याला समजून जातं की आपण रेकॉर्ड केलेले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, जी अमाऊंट आहे ती बरोबर आहे. जर दोघं साईड डेबिट आणि क्रेडिट जर दोघं साईड हे जर सेम आल्या, त्यांच्यातल्या फिगर या जर सेम आल्या तर आपण रेकॉर्ड केलेले ट्रान्झॅक्शन त्याची अमाऊंट ही बरोबर आहे. It is necessary to make total of amount enter in a debit and credit column. The total will be carried forward to the next page and so on up to the last page. The last page gives a final total. तर अशा पद्धतीनं काय होणार आहे की ती टोटल जी असणार आहे ती कॅरी फॉरवर्ड करत जायची आणि ॲट दी लास्ट काय होणार आहे की दोघं जर टोटल सारखे आल्या तर समजून घ्यायचं आपण रेकॉर्ड केलेलं ज्या काही अमाऊंट्स असतील त्या बरोबर आहे फ्रॉम फर्स्ट टू लास्ट. द रूल्स फॉर जर्नलायझिंग. आता रूल्स जर्नलायझिंग म्हणजे काय की एक प्रोसेस असणार आहे. जर्नलायझिंग इज नथिंग बट रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन अ जर्नल. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ जर्नलायझिंग. सो इन डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम टू अकाउंट्स आर अफेक्टेड ड्युरिंग अकाउंटिंग. तर मगाशी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की जेव्हाही डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम आपण फॉलो करतो किंवा जेव्हाही डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम असते तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन अकाउंट हे इन्वॉल्व असतात. दॅट इज टू अकाउंट्स आर अफेक्टेड ड्युरिंग द अकाउंटिंग. वन अकाउंट इज अ डेबिटेड अँड अदर अकाउंट इज अ क्रेडिटेड. एक अकाउंटमध्ये पैसे येणार आणि दुसऱ्या अकाउंटमध्ये येऊन पैसे जाणार. ज्या अकाउंटमध्ये पैसे आले दॅट इज अ डेबिटेड, ज्या अकाउंटमधून पैसे गेले दॅट इज अ क्रेडिटेड. म्हणजेच काय, वन अकाउंट इज डेबिटेड अँड अनदर अकाउंट इज क्रेडिटेड. सो द फॉलोइंग आर द सम एक्झाम्पल ऑफ द सिम्पल रूल विच आर रिक्वायर्ड टू बी फॉलोड while deciding the entry of transaction to be made on debit side or on a credit side in a journal. तर खाली काही असे रूल्स आहेत तर त्या रूल्सवरनं आपल्याला समजेल की कोणतं अकाउंट डेबिटला घ्यायचं आहे, कोणतं अकाउंट क्रेडिटला घ्यायचं आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द पर्सनल अकाउंट. आता पर्सनल अकाउंट हे एखाद्या व्यक्तीशी, कंपनीशी, फर्मशी रिलेटेड असणारं अकाउंट असतं. So according to the personal account, debit is the receiver. डेबिट कोणाला म्हणणार तर रिसिव्हर, ज्याच्याकडे पैसे आले तो काय झाला डेबिट झाला.
अँड क्रेडिट इज अ गिवर म्हणजेच काय, पैसे देणारा, थोडक्यात आपण त्याला म्हणतोय पैसे देणारा किंवा देणारा, दॅट इज अ क्रेडिट. फॉर एक्झाम्पल, पे ₹5,000 इन कॅश टू विजय. तर ट्रान्झॅक्शन आहे की पे ₹5,000 इन कॅश टू विजय. विजयला ₹5,000 पे केले, कशात, तर कॅशमध्ये, किंवा विजयला ₹5,000 दिले किंवा पेड केले, आपण त्याला म्हणतो जी उधारी असेल विजयची ती त्याला पेड केली आहे कॅशमध्ये. ओके. आता हे ट्रान्झॅक्शन जर्नलमध्ये कसं लिहिलं जाणार. आता डेट कॉलममध्ये ज्या दिवशी विजयला पैसे दिले ती डेट लिहिणार. पर्टिक्युलर्स कॉलममध्ये काय लिहिणार, तर विजय DR आणि जे 5,000 आहे तर ते 5,000 जी अमाऊंट असणार आहे दॅट 5,000 अमाऊंट रेकॉर्ड इन अ डेबिट कॉलम. तर जे डेबिट कॉलम आहे त्या कॉलममध्ये ती 5,000 कॉलम का, कारण की विजय काय झाला आहे, ₹5,000 डेबिट झाला, विजयला फायदा झाला, विजयकडे पैसे आले किती, तर 5,000, म्हणून काय झालं, विजय हा 5,000 डेबिट झाला. विजय हा 5,000 डेबिट झाला. देन त्याच्याच खाली स्लाइडली पर्टिक्युलर्स कॉलमची जी लाईन असणार आहे त्याच्या थोडं दूर लिहिणार आपण टू कॅश अकाउंट. आता विजय DR हे झालं डेबिट पार्ट, त्याच्याच खाली आपण लिहिणारे लागलीच क्रेडिट पार्ट. तर क्रेडिट पार्ट लिहिताना कसं लिहिणार, तर जी पर्टिक्युलर्स कॉलमची जी लाईन आहे त्याच्या स्लाइडली थोडं इकडे आपण लिहिणारे टू कॅश अकाउंट. आता इथं कॅश अकाउंट का आलं, कारण की आपण विजयला कॅशमध्ये दिले, म्हणजेच काय की टू कॅश अकाउंट. जी 5,000 अमाऊंट आहे कॅश अकाउंटच्याच पुढे जी 5,000 अमाऊंट आहे ती आपण रेकॉर्ड करणार आहे इन अ क्रेडिट कॉलम. कुठं रेकॉर्ड करणार आहे आपण, क्रेडिट कॉलममध्ये. देन इन ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे तिथं, नरेशन लिहिली आहे. काय लिहिली तिथं, तर नरेशन, दॅट इज कॅश पेड टू विजय. शॉर्टमध्ये समरी लिहायची आहे. शॉर्टमध्ये ते नरेशन आपण त्याला म्हणतो, त्या ट्रान्झॅक्शनचं शॉर्टमध्ये समरी इज नथिंग बट दॅट नरेशन, दॅट इज कॅश पेड टू विजय. अजून एक एक्झाम्पल बघू. ₹1,500 म्हणजेच काय, ₹1,500 आपण रिसीव केले. ₹1,500 इज रिसीव फ्रॉम मदन. तर मदनकडनं आपण ₹1,500 रिसीव केले. आता हे ट्रान्झॅक्शन जर्नलमध्ये कसं लिहिणार, तर रिसीव केले मदनकडनं, म्हणजेच काय आपलं डेबिट झालं, तर कॅश अकाउंट, जो पैशांचा गल्ला आहे किंवा जो कॅश अकाउंट आहे त्याची वाढ कितीनं झाली, तर ₹1,500. म्हणून आपण काय लिहितो आहे, कॅश अकाउंट डॅश 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 DR. डेबिट कॉलममध्ये काय लिहिणार आपण, ₹1,500. पर्टिक्युलर्स कॉलममध्येच आपण लिहिणारे टू मदन. काय लिहिणारे आपण, टू मदन. आणि जे ₹1,500 लिहिणारे आपण क्रेडिट साईडमध्ये किंवा क्रेडिट कॉलममध्ये, नॉट साईड, क्रेडिट कॉलममध्ये. आता जो मदन आहे तो मदन काय झाला, क्रेडिट झाला का, कारण की तो देणारा आहे. पर्सनल अकाउंटमध्ये डेबिट हा काय कोणाला म्हणणार, तर जो रिसिव्हर आहे, घेणारा. क्रेडिट कोण आहे, तर जो देणारा आहे तो. तर इथं देणारा कोण आहे, तर मदन. का, कारण की मदनकडनं आपण रिसीव्ह केलेले आहेत, म्हणजेच काय, मदन हा देणारा आहे. ओके. समरी लिहिणार आपण कॅश रिसीव्ह फ्रॉम मदन. द नेक्स्ट रूल, दॅट इज अ रिअल अकाउंट. ओके. सो डेबिट व्हॉट कम्स इन अकॉर्डिंग टू द रिअल अकाउंट. डेबिट कोणाला म्हणणार, की जे काही आलं. डेबिट कोणाला म्हणणार, तर जे जे काही आलं त्याला म्हणतो आहे डेबिट. आणि क्रेडिट कोणाला म्हणणार, तर क्रेडिट व्हॉट गोज आउट, तर जे बाहेर गेलं त्याला म्हणतो आहे आपण क्रेडिट. फॉर एक्झाम्पल, ₹12,000 इज पेड इन अ कॅश ऑन अ परचेस ऑफ फर्निचर. काय झालं इथं, तर ₹12,000 पेड केले कॅशमध्ये, नगदी. कशाकरता, तर फर्निचर परचेस करण्याकरता. तर आता रिअल अकाउंटमध्ये डेबिट कोणाला म्हणणार, व्हॉट कम्स इन, काय आलं, तर काय आलेलं इथं, फर्निचर आलं.
ओके. तर पर्टिक्युलर्स कॉलममध्ये काय लिहिणार आपण, फर्निचर अकाउंट डॅश 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 डी आर. जे 12,000 रुपये ते डेबिट कॉलममध्ये लिहिणार. त्याच्या खालीच लगेच आपण क्रेडिट एंट्री लिहिणार. तर क्रेडिट एंट्रीमध्ये काय होणार आहे किंवा क्रेडिट कोणाला म्हणणार रिअल अकाउंटमध्ये, तर व्हॉट गोज आउट, काय बाहेर गेलं, दॅट इज अ क्रेडिट. आता पैसे बाहेर गेले तर कुठून गेले ते, तर कॅश अकाउंटमधून गेले. ओके, म्हणून आपण काय लिहितो इथं, टू कॅश अकाउंट. आता ही 12,000 रुपये अमाऊंट कुठं लिहिली जाणार आहे मग, तर ही क्रेडिट कॉलममध्ये लिहिली जाणार आहे. ओके, समरी काय येणार आहे, फर्निचर परचेस इन अ कॅश. देन नेक्स्ट दॅट इज अ नॉमिनल अकाउंट. आता नॉमिनल अकाउंटनुसार डेबिट कोणाला म्हणणार, तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस. डेबिट कोणाला म्हणणार, ऑल एक्सपेन्सेस. जे काही एक्सपेन्सेस झाले किंवा पेड केले त्याला म्हणतोय आपण डेबिट. अँड क्रेडिट कोणाला म्हणणार, ऑल इन्कम्स. जिथून पैसा आला त्याला म्हणतोय आपण इन्कम किंवा त्यालाच म्हणतोय आपण क्रेडिट. ओके, फॉर एक्झाम्पल ₹4,500 इज गिवन फॉर सॅलरी. आता हे काय झालं, एक प्रकारे एक्सपेन्सेस. ओके, आता डेबिट कोणाला म्हणणार, ऑल एक्सपेन्सेसला. ओके, तर पैसे खर्च झाले, डेबिट झाले. ओके, तर कुठं झाले किंवा कशासाठी झाले, तर सॅलरी अकाउंट. तर पर्टिक्युलर्स कॉलममध्ये काय लिहिणार आहे आपण, पहिले सॅलरी अकाउंट, त्याच्यासमोर लिहिणार डी आर हा वर्ड. देन 4,500 एवढी अमाऊंट कुठं लिहिणार आपण, डेबिट कॉलममध्ये. क्रेडिट कॉलम ब्लँक राहील. ओके, त्याच्याच खाली पर्टिक्युलर्स कॉलममध्ये टू कॅश अकाउंट. का, कारण की आपण सॅलरी कुठून पेड करत आहे, तर कॅश अकाउंटमधून. ओके, तर टू कॅश अकाउंट 4,500 हा जो नंबर किंवा ही जी फिगर आहे, ही फिगर लिहिणार आहे आपण क्रेडिट साईड कॉलममध्ये. तर क्रेडिट कॉलम जो असणार आहे जर्नलचा, तर त्या कॉलममध्ये आपण 4,500 ही फिगर, ही अमाऊंट तिथं लिहिणार आहे. आणि त्याच्याच खाली आपण लिहिणार आहे समरी, दॅट इज सॅलरी पेड इन अ कॅश. आता हे झालं कंप्लीट ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर काय करणार आपण, होरिझॉन्टल लाईन ड्रॉ करणार. ओके, देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन रिगार्डिंग नॉमिनल अकाउंट. याच्यात काय होणार आहे, ₹1,500 इज रिसिव्ह ॲज इंटरेस्ट. तर क्रेडिट कोणाला म्हणणार नॉमिनल अकाउंटनुसार, तर ऑल इन्कम्स. ओके, आता 1,500 रुपीज हे रिसिव्ह केले ॲज अ इंटरेस्ट. ॲज अ इंटरेस्ट 1,500 रुपीज इन्कम येते एक प्रकारे. ओके, तर इन्कम ते कशात गेलं मग किंवा काय डेबिट झालं आहे, तर कॅश अकाउंट. ओके, तर कॅश अकाउंट गेट डेबिटेड किती रुपयाने, तर 1,500 रुपयानं. तर 1,500 ही अमाऊंट आपण लिहिणार आहे डेबिट कॉलममध्ये. ओके, आणि इंटरेस्ट अकाउंट जे झालं क्रेडिट. ओके, ते लिहिणार आहे, त्याच्या पुढे लिहिणार आहे 1,500 जी एंट्री किंवा जी फिगर आपण लिहिणार आहे क्रेडिट कॉलममध्ये 1,500 रुपीज. समरी लिहिणार आहे इंटरेस्ट रिसिव्ह इन अ कॅश. ओके, देन नेक्स्ट रिगार्डिंग अ गुड्स. सो गुड्स मीन्स ऑल दोज आयटम्स विथ एनी बिझनेसमॅन बाय इट इन ऑर्डर टू गेन प्रॉफिट ऑन इट्स सेल. तर गुड्स कोणाला म्हणणार, अशी प्रत्येक गोष्ट की जो बिझनेसमॅन विकत घेतो आणि विकल्यानंतर तो त्याच्यावरनं प्रॉफिट हा कमवत असतो, त्या गोष्टीला म्हणतोय आपण गुड्स. सो द गुड्स अकाउंट आर डिवायडेड इंटू 4 कॅटेगरी फॉर द पर्पज ऑफ मेकिंग इट्स एंट्री इंटू अ जर्नल. तर गुड्स अकाउंट जे ते डिवाईड केलं जाणार किंवा डिवाईड करतो आपण त्याला 4 अकाउंटमध्ये. का, एक तर परचेस करतो किंवा सेल करतो किंवा परचेस रिटर्न करतो किंवा सेल झालेली गुड्स रिटर्न घेतो. म्हणून गुड्स रिलेटेड किती अकाउंट आले, तर 4 अकाउंट आले. एक तर विकतो किंवा विकत घेतो किंवा विकत घेतलेलं वापस देतो
किंवा विकत दिलेलं वापस घेतो. दॅट इज परचेस अकाउंट, सेल अकाउंट, परचेस रिटर्न अकाउंट, सेल रिटर्न अकाउंट. तर हे 4 अकाउंट इन्वॉल्व असतात रिगार्डिंग अ गुड्स. So let's start with the first account, that is the purchase account. When any goods are purchased, then debit entry is made in a purchase account. Purchase account is always debit. तर जेव्हाही एखादं गुड्स परचेस करतो किंवा परचेस होतं तर ती एंट्री हमेशा डेबिट होत असते. दॅट इज वेन एनी गुड्स आर परचेस then debit entry is made in the purchase account. तर purchase account काय होणार आहे, डेबिट एंट्री होणार आहे किंवा ते डेबिट होणार आहे. and the purchase account is always debited. purchase account हे हमेशा डेबिट होणार आहे. का? कारण की त्याची व्हॅल्यू ही वाढणार आहे. then sale account, when any goods are sold then credit entry is made in the sale account. तर जेव्हाही आपण गुड्स विकतो, सेल करतो, देन क्रेडिट एंट्री इज मेड इन द सेल अकाउंट. तर सेल अकाउंटमध्ये क्रेडिट एंट्री ही लिहिली जाणार आहे, रेकॉर्ड केली जाणार आहे. देन नेक्स्ट दॅट इज अ परचेस रिटर्न अकाउंट. आता परचेस रिटर्न अकाउंट थोडक्यात मराठीत काय म्हणणार आहे त्याला, तर एखादी गोष्ट जेव्हा आपण विकत घेतो आणि ती वापस त्या व्यक्तीला देतो ज्याच्याकडनं आपण घेतली, तर त्यावेळेस आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करण्यासाठी एक अकाउंट तयार करावे लागणार आहे. त्याला म्हणतो आहे आपण परचेस रिटर्न अकाउंट. आता याच्यात बघू, इफ एनी परचेस गुड्स आर रिटर्न देन इट इज रिटर्न आउटवर्ड अँड द परचेस रिटर्न अकाउंट इज ऑलवेज क्रेडिटेड. तर जेव्हाही एखादी गुड्स आपण रिटर्न करतो तर त्यावेळेस त्याला म्हटलं जातं आहे रिटर्न आउटवर्ड. काय म्हटलं जातं आहे त्याला, रिटर्न आउटवर्ड. अँड दॅट परचेस रिटर्न अकाउंट इज ऑलवेज क्रेडिटेड. परचेस झालेलं जेव्हा गुड्स आपण रिटर्न करतो आहे तर परचेस रिटर्न अकाउंट हे हमेशा क्रेडिटेड होणार आहे. काय होणार आहे, क्रेडिटेड होणार आहे. देन इफ सेल रिटर्न अकाउंट, याच्यात बघूया आपण, इफ सोल्ड गुड्स आर रिसीव बॅक इट इज कॉल्ड ॲज रिटर्न इनवर्ड. रिटर्न झालेली गोष्ट आपण किंवा सेल झालेलं आपण काय घेतो, रिटर्न करतो, रिटर्न घेते. ओके, सेल झालेली गोष्ट गुड्स काय घेते, आपण वापस घेते. दॅट इज इफ गुड्स सोल्ड or sold goods are received back, it is called as a return inward. and sale return account is always debit. तर हे सेल रिटर्न अकाउंट जे असणार आहे हे ऑलवेज डेबिटेडच असणार आहे. जसं परचेस रिटर्न अकाउंट हे ऑलवेज क्रेडिटेड असतं, तर सेल रिटर्न अकाउंट हे ऑलवेज डेबिटेडच असणार आहे. देन नेक्स्ट अकाउंट दॅट इज अ कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटल अकाउंटमध्ये काय असणार आहे, द ओनर ऑफ बिझनेस इज ऑलवेज कन्सिडर्ड टू बी सेपरेट फ्रॉम हिज बिझनेस. तर जो ओनर असणार आहे, ओनरचं अकाउंट आणि बिझनेस अकाउंट, दॅट इज द ओनर ऑफ द बिझनेस इज ऑलवेज कन्सिडर टू बी अ सेपरेट फ्रॉम हिज बिझनेस. जो ओनर असणार आहे त्याचं अकाउंट हे वेगळं असणार आहे आणि बिझनेसचं अकाउंट हे वेगळं असणार आहे. सो द मनी इज इन्व्हेस्टेड टू स्टार्ट हिज बिझनेस इज रेकॉर्डेड इन द जर्नल ऑन अ क्रेडिट साइड ऑफ हिज कॅपिटल अकाउंट अँड ऑन अ डेबिट साइड इन ईच कॅश अकाउंट. तर काय होणार आहे इथं की जेव्हा एखादा ओनर एखादी गोष्ट इन्व्हेस्ट करतो, जसं आता सपोज की एक तुम्हाला ट्रान्झॅक्शन सांगतो. ओके, तर मिस्टर XYZ स्टार्टेड हिज बिझनेस विथ अ कॅपिटल 1 लाख. XYZ नावाचा एक व्यक्ती आहे ज्यानं बिझनेस स्टार्ट केला 1 लाख रुपयाने. ओके, तर बिझनेस स्टार्ट करत असताना डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम मेंटेन करतो आहे आपण, फॉलो करतो आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये 2 अकाउंट तिथं असणार आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आता कॅपिटल अकाउंट कसं मेंटेन केलं जाणार आहे,
तर ओनरने किंवा XYZ व्यक्ती आहे किंवा ओनर आहे त्या बिझनेसचा, ओके, तर त्यानं 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केला बिझनेसमध्ये. तर बिझनेसचं कॅश अकाउंट काय झालं, डेबिट झालं. बिझनेसचं कॅश अकाउंट काय झालं, डेबिट झालं. पर्टिक्युलर्स कॉलममध्ये काय लिहिणार मग आपण, कॅश अकाउंट, त्याच्या पुढे लिहिणार DR वर्ड, डेबिट अकाउंट किंवा डेबिट कॉलममध्ये काय लिहिणार आपण, 1,00,000 रुपये, बरोबर. आता त्याच्याच खाली पर्टिक्युलर्स कॉलममध्ये जिथं कॅश अकाउंट लिहिलं त्याच्याच खाली स्लाइडली अवे फ्रॉम दॅट पर्टिक्युलर्स लाईन, तर जी पर्टिक्युलर्स कॉलमची जी लाईन आहे त्याच्या थोड्या दूर आपण लिहिणार टू मिस्टर XYZ कॅपिटल अकाउंट. काय लिहिणार आपण, टू मिस्टर XYZ कॅपिटल अकाउंट. आता जेवढं डेबिट झालं तेवढंच काय होणार आहे, क्रेडिट होणार आहे, ओके. तर जी क्रेडिट झालेली अमाऊंट आहे ती अमाऊंट कुठं लिहिणार आहे आपण, क्रेडिट कॉलममध्ये, दॅट इज अ कॅपिटल अकाउंट. देन ड्रायव्हिंग अकाउंट, when a businessman withdraw money from his business for personal use, then the amount is debited in the drawing account and credited cash account. आता काय हे इथं ड्रायव्हिंग कोणाला म्हणणार ते बघू पहिले. तर जेव्हा एखादा बिझनेसमॅन त्याच्या बिझनेसमधून स्वतःसाठी पैसे हा काढत असतो, ओके, तर त्यावेळेस त्याला म्हणतो आहे आपण विड्रॉल म्हणा किंवा ड्रॉन म्हणा, ओके, किंवा ड्रायव्हिंग म्हणा, ओके. तर जेव्हाही एखादा बिझनेसमॅन त्याच्या पर्सनल कामासाठी बिझनेसमधून पैसे घेत असेल तर त्यावेळेस ती अमाऊंट जी असणार आहे, ड्रॉन अकाउंट जे असणार आहे ते काय होणार आहे, डेबिटेड होणार आहे. ड्रॉन अकाउंट काय होणार आहे, डेबिटेड होणार आहे. आणि बिझनेसचं जे कॅश अकाउंट त्याच्यातनं पैसे काढलेत म्हणजेच काय झालं ते क्रेडिट होणार आहे. कोणतं अकाउंट क्रेडिट होणार आहे, तर क्रेडिट अकाउंट हे होणार आहे कॅश अकाउंट. कॅश अकाउंट काय होणार आहे, थोडक्यात क्रेडिट होणार आहे. का, कारण की तिथून पैसे हे जाते. थोडक्यात बघा, आता एक एक्झाम्पल देतो. मिस्टर XYZ विड्रॉल 500 रुपीज फ्रॉम हिज बिझनेस, ओके. XYZ नावाचा एक व्यक्ती आहे ज्यानं बिझनेसमधून 500 रुपये विड्रॉल केले त्याच्या पर्सनल यूजसाठी, ओके. तर आता इथं काय होणार आहे, तर पर्टिक्युलर्स कॉलममध्ये आपण लिहिणार आहे मिस्टर XYZ ड्रायव्हिंग, त्याच्याच पुढे लिहिणार आहे DR हा वर्ड, ओके. डेबिट अमाऊंट किती आहे, 500 रुपये त्याने विड्रॉल केले. डेबिट कॉलममध्ये किती येणार आहे मग, 500 रुपये, ओके. आता मिस्टर XYZनं बिझनेसमधून 500 रुपये विड्रॉल केलेले, बरोबर. आता विड्रॉल केले म्हणजेच काय झालं, एक अकाउंट डेबिट झालं. डेबिट अकाउंट कोणतं झालं आहे, तर मिस्टर XYZचं, ओके. क्रेडिट काय झालं आहे, तर बिझनेसचं कॅश अकाउंट, दॅट इज कॅश अकाउंट, ओके. तर पर्टिक्युलर्स कॉलममध्ये मिस्टर XYZच्याच खाली काय लिहिणार आपण, टू कॅश अकाउंट. काय लिहिणार आहे आपण, टू कॅश अकाउंट. क्रेडिट कॉलममध्ये काय लिहिणार आहे, ₹500. त्यानं काय विड्रॉल केले, किती विड्रॉल केले, तर 500 रुपीज हे विड्रॉल केले, म्हणून क्रेडिट कॉलममध्ये लिहिणार आपण 500 रुपीज. देन पर्टिक्युलर्स कॉलममध्ये कॅश कॉलमच्या खाली किंवा क्रेडिट अकाउंटच्याच खाली आपण काय लिहिणार आहे, समरी ऑफ दॅट ट्रान्झॅक्शन, दॅट इज कॅश विड्रॉन फॉर पर्सनल यूज बाय XYZ. समरीमध्ये काय लिहिणार आहे, कॅश विड्रॉन फॉर पर्सनल यूज बाय XYZ. क्लियर. देन नेक्स्ट दॅट इज द ट्रेड डिस्काउंट. So in trade discount, when discount means किंवा डिस्काउंट कोणाला म्हणणार, तर ट्रेड डिस्काउंट means a deduction of certain percentage from a quoted price. No journal entry is done because it is deducted from cash memo or invoice. तर ट्रेड डिस्काउंट कोणाला म्हणणार, की जेव्हा काही प्रमाणात काही पर्सेंटेजमध्ये डिडक्शन काही अमाऊंट ही केली जात असते फ्रॉम कोटेड प्राईस,
थोडक्यात काय की बिलामध्येच ती कट केली जाणार आहे. ओके, तर त्याला म्हणतो आपण ट्रेड डिस्काउंट. दॅट इज नो एंट्री इज डन बिकॉज इट इज डिडक्टेड फ्रॉम कॅश मेमो. जे बिल आहे त्या बिलमध्येच ती अमाऊंट काय होते लेस होऊन आपल्याला दिलं जातं आहे ते बिल. ओके, और इनवाइस फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पलमध्ये द फॉलोइंग एंट्री विल बी मेड इन द जर्नल इफ द गुड्स वर्थ 40,000. बाय मिस्टेकली एक झिरो तिथं राहून गेला आहे. तर 40,000 आर परचेस ॲट ट्रेड डिस्काउंट ऑफ 5% फॉर कॅश. तर कॅश बिल तिथं तयार केलेलं आहे. ओके, ट्रेड डिस्काउंट दिला आहे तिथं 40,000वर 5%. ओके, तर जर्नलमध्ये कसं लिहिलं जाणार आहे. परचेस अकाउंट काय झालं आहे थोडक्यात 38,000 रुपयानं डेबिट झाले. परचेस अकाउंट गेट डेबिटेड विथ 38,000. क्रेडिट काय झालं आहे तर कॅश अकाउंट टू कॅश अकाउंट 38,000. आता परचेस अकाउंटच्या वेळेस 38,000 कुठं लिहिणार तर डेबिट कॉलममध्ये लिहिणार. टू कॅश अकाउंटच्या वेळेस 38,000 कुठं लिहिणार तर क्रेडिट कॉलममध्ये लिहिणार जर्नलच्या. ओके, तर 38 जे अमाऊंट आहे ही डायरेक्टली बिलावरती आहे. म्हणजेच काय की थोडक्यात समरीमध्ये काय लिहिणार गुड्स परचेस इन अ कॅश वर्थ ₹40,000 ॲट अ ट्रेड डिस्काउंट ऑफ 5%. पर्टिक्युलर्स कॉलममध्ये समरी लिहिणार आहे आपण क्रेडिट अकाउंटच्या खाली. आता इथं क्रेडिट अकाउंट कोणतं आहे तर कॅश अकाउंट. ओके, त्याच्याच खाली काय लिहिणार आहे आपण गुड्स परचेस इन अ कॅश ₹40,000. 40,000च्या गुड्स घेतल्या पण त्याच्यावरती ट्रेड डिस्काउंट किती दिला तर 5%. म्हणजे थोडक्यात काय झालं 2,000 रुपये आपल्याकडनं कमी घेतले. बरोबर, पण हे बिलामध्येच कमी घेऊन घेतले म्हणून बिलावरती अमाऊंट किती आलेली आहे 38,000. दॅट इज अ ट्रेड डिस्काउंट. देन नेक्स्ट दॅट इज अ कॅश डिस्काउंट. आता कॅश डिस्काउंट कोणाला म्हणणार इट इज ॲन अलाउन्स विच इज मेड बाय रिसिवर ऑफ कॅश टू बी पेयर फॉर द पेमेंट मेड बिफोर द ड्यू डेट. तर हे एक प्रकारचं अलाउन्स आहे. ओके, विच इज मेड बाय रिसिवर ऑफ द कॅश. जो रिसीव करणार आहे कॅश रिसीव करणार आहे तो कॅश पेयरला एक प्रकारचं अलाउन्सेस देते, एक प्रकारचं डिस्काउंट देते. केव्हा डिस्काउंट देणार आहे तो बिफोर द ड्यू डेट. जेव्हा पेयर पैसे देणारा जेव्हा पैसे लावत असेल विदिन अ ड्यू डेट और बिफोर अ ड्यू डेट तर त्यावेळेस जो रिसिवर असणार आहे कॅश रिसीव करणारा जो असणार आहे तो त्याला एक प्रकारचा डिस्काउंट देते. त्या डिस्काउंटला म्हणतो आहे आपण कॅश डिस्काउंट. द कॅश डिस्काउंट इज परसिव्ड और अलाउड वेन द पेमेंट इज मेड अँड रिसीव्ड. तर कॅश डिस्काउंट हे केव्हा अलाउ केलं जात असतं जेव्हा पेमेंट हे पेड केलं जात असतं किंवा एक प्रकारे रिसीव केलं जात असतं किंवा दिलं जात असतं. तर त्यावेळेस कॅश डिस्काउंट हे दिलं जात असतं. अँड दिस फॅक्ट मस्ट बी रेकॉर्डेड ॲट द सेम प्लेस वेअर कॅश ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. तर ज्या ठिकाणी मीन्स हे ट्रान्झॅक्शन कुठं रेकॉर्ड केलं जाणार आहे तर द ट्रान्झॅक्शन दॅट इज दिस फॅक्ट must be recorded at the same place where cash transaction is recorded. तर ज्या ठिकाणी कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो आहे त्याच ठिकाणी हे सुद्धा रेकॉर्ड करणं आवश्यक असणार आहे. फॉर एक्झाम्पल बिझनेसमॅन बाईज गुड्स फॉर ₹4,500. एक बिझनेसमॅन आहे ज्यानं गुड्स परचेस केल्या बाय केल्या दॅट इज विकत घेतल्या फॉर ₹4,500. 4,500 रुपयाच्या गुड्स परचेस केल्या अँड सेटल हिज अकाउंट ॲट अ कॅश डिस्काउंट ऑफ ₹2%. तर पेमेंट पेड करत असताना त्याचं अकाउंट त्यानं सेटल डाऊन केलं कितीमध्ये तर 2% डिस्काउंटमध्ये दॅट इज अ कॅश डिस्काउंटमध्ये. ओके, आता या एंट्रीज जर्नलमध्ये कशा लिहिल्या जाणार आहे तर परचेस अकाउंट हे डेबिट झालं का कारण की गुड्स काय केले आपण
परचेस केल्यात, म्हणजेच काय झालं, परचेस अकाउंट हे डेबिट झालं आहे. ओके, दॅट इज परचेस अकाउंट DR किती रुपयानं, तर 4500 रुपयानं. तर दॅट 4500 फिगर और दॅट अमाऊंट इज रेकॉर्डेड अंडर डेबिट कॉलम. जर्नलच्या डेबिट कॉलममध्ये आपण ते लिहिणार. जर्नलला आहेत 5 कॉलम. पहिला कॉलम डेट, दुसरा कॉलम पर्टिक्युलर्स, तिसरा कॉलम LF दॅट इज लेजर फोलिओ, चौथा कॉलम डेबिट अमाऊंट आणि 5वा कॉलम दॅट इज द क्रेडिट अमाऊंट और क्रेडिट आपण त्याला म्हणतो. तर परचेस अकाउंट इथं काय झालं, डेबिट झालं म्हणून लिहिलं आहे आपण परचेस अकाउंट DR. कितीनं डेबिट झालं, तर 4500 रुपयानं ते डेबिट झालं. ती अमाऊंट लिहिणार आहे आपण डेबिट कॉलममध्ये. कुठं लिहिणार आहे आपण ती, डेबिट कॉलममध्ये. आता काय क्रेडिट झालं आहे, म्हणजेच काय की कोण किंवा कुठून पैसे हे गेलेत. ओके, तर क्रेडिट झालं आहे दॅट इज टू कॅश अकाउंट. काय झालं आहे, कॅश अकाउंट हे क्रेडिट झालं. कितीनं क्रेडिट झालं, तर 4410 रुपयानं. तर 4410 रुपये हे लिहिणारे आपण क्रेडिट साईडमध्ये. कुठल्या साईडला, तर क्रेडिट कॉलम म्हणा किंवा साईड म्हणा, क्रेडिट कॉलममध्ये ते लिहिणारे. आणि डिस्काउंट किती भेटला आहे, तर 90 रुपये. 4500 रुपयावरती 2% डिस्काउंट, थोडक्यात 90 रुपये. ओके, तर क्रेडिट काय झालं आहे, तर टू डिस्काउंट अकाउंट अल्सो. कॅश अकाउंट क्रेडिट झालं आहे, पण डिस्काउंट अकाउंटसुद्धा क्रेडिट झालं आहे. दॅट इज टू डिस्काउंट अकाउंट क्रेडिट कॉलममध्ये लिहिणारे आपण 90 रुपये. ओके, आता समरी लिहित असताना कशी लिहिणार बघा. तर गुड्स परचेस फॉर ₹4500. तर 4500 रुपयाला गुड्स परचेस केल्या. अँड कॅश पेड लेस कॅश डिस्काउंट ऑफ 2%. तर 2% डिस्काउंट घेऊन आपण ती कॅश पेड केलेली. दॅट इज अ कॅश डिस्काउंट. द नेक्स्ट पॉईंट दॅट इज अ ओपनिंग ऑफ जर्नल एंट्री म्हणा किंवा ओपनिंग जर्नल एंट्री. आता ओपनिंग जर्नल एंट्रीमध्ये काय असणार आहे किंवा काय असतं, तर आफ्टर द क्लोजिंग ऑफ प्रिव्हियस फायनान्शियल इयर एव्हरी फर्म स्टार्ट अ न्यू बुक्स ऑफ अकाउंट फॉर द करंट फायनान्शियल इयर. तर प्रत्येक वर्ष म्हणजे 31 मार्च ही फायनान्शियल डेट असते आणि 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत हे फायनान्शियल इयर असतं. ओके, तर प्रत्येक नवीन फायनान्शियल इयरसाठी आपण नवीन बुक्स या घेत असतो रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शनसाठी. ओके, सो द एंट्रीज विच आर मेड टू स्टार्ट न्यू बुक्स आर नोन ॲज अ ओपनिंग एंट्रीज. तर ज्या एंट्रीज आपण नवीन पुस्तकात लिहिणारे त्याला म्हणतो आपण ओपनिंग एंट्रीज. सो डेबिट द ओपनिंग बॅलेन्स ऑफ ॲसेट्स अँड क्रेडिट द ओपनिंग बॅलेन्स ऑफ लायबिलिटी इन्क्लुडिंग कॅपिटल. तर डेबिट कोणाला म्हणणार, ॲट दी ओपनिंग ऑफ किंवा ओपनिंग एंट्रीजमध्ये करत असताना किंवा न्यू इयरमध्ये जेव्हा आपण न्यू बुकमध्ये एखादं एंट्री आपण रेकॉर्ड करतो. येतं लक्षात, म्हणजेच काय की आफ्टर द क्लोजिंग ऑफ प्रिव्हियस फायनान्शियल इयर एव्हरी फर्म स्टार्ट अ न्यू बुक्स ऑफ अकाउंट फॉर द करंट फायनान्शियल इयर. ओके, तर जेव्हाही नवीन फायनान्शियल इयर चालू करणार दॅट इज 1 एप्रिलपासून आपलं नवीन फायनान्शियल इयर हे चालू होत असतं. तर जेव्हाही 1 एप्रिलपासून फायनान्शियल इयर चालू होत असतं, द एंट्रीज विच आर मेड टू स्टार्ट द न्यू बुक्स आर नोन ॲज अ ओपनिंग एंट्री. तर ओपनिंग एंट्री लिहित असताना कसं लिहिणार, तर डेबिट द ओपनिंग बॅलन्स ऑफ ॲसेट्स. तर जे काही ॲसेट्स असतील तर हे सर्व ॲसेट्स कशात असणार आहे किंवा काय कन्सिडर केलं जाणार आहे त्यांना, तर डेबिट. ओके, आणि क्रेडिट कोणाला कन्सिडर केलं जाणार आहे, क्रेडिट द ओपनिंग बॅलन्स ऑफ लायबिलिटीज इन्क्लुडिंग कॅपिटल. तर जे काही लायबिलिटीज बाकी आहेत तर त्याला आपण म्हणणार आहे क्रेडिट, किंवा जे काही कॅपिटल असणार आहे त्यालासुद्धा आपण क्रेडिट कन्सिडर करणार आहे.
देन कंपाऊंड एंट्रीज. आता कंपाऊंड एंट्रीज कोणाला म्हणणार किंवा कंपाऊंड एंट्रीज काय भानगड असते. ओके, तर इफ 2 or more than 2 business transactions are concerned with the same account of the same date, then it is considered as compound entries and recorded in the journal as a one entry. तर जेव्हाही एकाच दिवशी बिझनेसमध्ये 2 ट्रान्झॅक्शन झाले विथ द सेम अकाउंट, तर त्यावेळेस त्या एंट्रीला म्हणतोय आपण कंपाऊंड एंट्रीज. आता इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. 31 डिसेंबर 2014ला ₹64,000 इज पेड ॲज अ सॅलरी, बरोबर. आणि त्याच डेटला म्हणजेच काय की 31 डिसेंबर 2014लाच ₹8,000 हे पेड केले ॲज अ रेंट. अँड देन द एंट्रीज आर मेड इन अ जर्नल विल बी ॲज अंडर. तर जेव्हा एक अकाउंट 2 डिफरंट अकाउंटला अफेक्ट करणारे, तर त्याला आपण थोडक्यात म्हणतोय कंपाऊंड एंट्रीज. ओके, तर इथं सुरुवातीला बघू सॅलरी अकाउंट काय झालं, एक प्रकारे डेबिट झालं. ओके, पेड सॅलरी म्हणजेच काय की सॅलरी अकाउंट हे डेबिट झालं आहे, सॅलरी अकाउंटमध्ये पैसे आलेले आहे. सो सॅलरी अकाउंट गेट डेबिटेड विथ ₹64,000. ही 64,000 अमाऊंट कुठं लिहिली जाणार आहे, तर डेबिट कॉलममध्ये. देन रेंट पेड केलं आहे म्हणजेच काय झालं, रेंट अकाउंट काय झालं तर डेबिट झालं आहे. सो रेंट अकाउंट DR आणि ती जी 8,000 अमाऊंट आहे ही सुद्धा कुठं लिहिली जाणार आहे, तर डेबिट कॉलममध्ये ती लिहिली जाणार आहे जर्नलच्या. देन क्रेडिट काय झालं, तर क्रेडिट झालं आहे कॅश अकाउंट. दॅट इज टू कॅश अकाउंट. किती ना, तर 64 अधिक 8,000 हे झाले 72,000. ओके, तर टू कॅश अकाउंट ₹72,000 ही जी अमाऊंट असणार आहे ही अमाऊंट कुठं लिहिली जाणार आहे, तर क्रेडिट कॉलममध्ये. ओके, दिस इज कंपाऊंड एंट्रीज. थँक यू सो मच.